43,000चा लॉस जिथं दिसत होता आता 3,000 प्लस प्रॉफिट दिसायला सुरू झालाय। मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्टॉक स्प्लिट म्हणजे काय हे बघितलं होतं। ह्या व्हिडिओमध्ये स्टॉक स्प्लिट का केला जातो याबद्दल डिटेलमध्ये बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सेव्ह सुद्धा करून ठेवा। स्टॉक स्प्लिट करण्यामागचं पहिलं रिझन जर बघितलं तर ते आहे शेअरची प्राइस अफोर्डेबल बनवण्यासाठी। तर स्टॉकची एखाद्या प्राइस जेव्हा मोठ्या प्रमाणात वाढली जाते तेव्हा इन्व्हेस्टर त्याला खरेदी करण्यासाठी अवॉइड करतात, त्यांनाच ती अफोर्डेबल वाटावी म्हणून स्टॉक स्प्लिट केलं जातं। दुसरं रिझन आहे लिक्विडिटी वाढवण्यासाठी। स्टॉक स्प्लिट मध्ये बघा शेअरची संख्या जी असते ती वाढवली जाते, त्यामुळेच काय आहे व्हॉल्यूम वाढतो आणि बीड आस्क स्प्रेड जो असतो तो सुद्धा कमी होतो। तिसरं रिझन आहे रिटेलर पार्टिसिपेशन वाढवण्यासाठी। रिटेलर्स बघा ज्या शेअरची प्राइस कमी असते त्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्ट करायला बघत असतात किंवा आपल्याकडे अमाऊंट सुद्धा एक लिमिटेड असल्यामुळे ते सुद्धा मोठ्या प्रमाणात अशा शेअरमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी इंटरेस्टेड असतात। तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या पेजला फॉलो करा आणि आपल्या मित्रांच्या सोबत सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा।